हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आज आपण शिवणार आहोत 6 ते 7 वर्षाच्या मुलीची शाही मस्तानी नऊवारी साडी. तर स्टेप बाय स्टेप, हळूवार, अतिशय सावकाश असं आपण साडी ही स्टिचिंग करणार आहोत. तर चला सुरुवातीला तर मला इथे मी कटिंग दाखवणार आहे. तर बघा फ्रेंड्स, जसं की तुमच्या क्लायंटची जेवढी उंची असेल तेवढी सुरुवातीला बंद बाजू ठेवायच्या, 4 पदरी घडी घालायची. सो बंद बाजूला आपण उंची टाकतो. तर बघा, उंची प्लस 1 इंच असं करायचं. त्यानंतर वरच्या बाजूला कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, खालच्या बाजूला जी लाईन मारली तिथे 2 इंच, कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच, कोपऱ्यातून 2.5 इंच असं मार्क करायचं पुढच्या बाजूला. आणि त्यानंतर आपण 1 इंचवरती मार्क करून गोलवा द्यायचा. खालच्या बाजूला जेवढा तुमचा बॉटम असेल तेवढा आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. सो त्यानंतर असं कटिंग करून घेतलं आहे बघा. ठीक आहे. तर खूप इझी आणि पटकन होते अशी पॅन्टची कटिंग. त्यानंतर आता आपण इथे करणार आहोत. तर बघा फ्रेंड्स, आता जसं की आपण पॅन्टची कटिंग केली, तर पॅन्टसाठी आपण आता इथे साडीचा कपडा कटिंग करून घेणार आहोत. सो मी जिथे आपण नेसता पालव असतो त्या साईडला मी साडीची घडी घालून घेतली. आणि त्यानंतर आपण जी पॅन्ट कटिंग केलेली आहे, सो त्यावरती ती ठेवून घ्यायचं. वरच्या बाजूला आपण 7 ते 8 इंच एवढं एक्स्ट्रा ठेवायचं. तर बघा, इथे काठ मी काढून घेतलेला आहे. जेचा आकार व्यवस्थित जसा आहे तसा कटिंग केला आणि त्यानंतर पुन्हा जेचा आकार जसा आहे तसं मी कटिंग करून घेतलं आणि पॅन्टचा एक्स्ट्राचा कपडा आहे तसाच ठेवला. सो तो मी बाजूला ठेवून दिला. म्हणजेच पॅन्टची कटिंग आता आपली इथे कव्हर झाली आहे. सो आता आपण करणार आहोत पदराची कटिंग. तर बघा फ्रेंड्स, पदराची कटिंग करण्यासाठी आपण पदराच्या बाजूला, खालच्या बाजूला काठाचा भाग घ्यायचा, उंचीच्या दुप्पट टाकायचं, प्लस 5 इंच एवढं टाकलेलं आहे. आणि त्यानंतर सरळ भाग कट करून घेतला. पण ह्यातूनच मी आता इथे एक्स्ट्राचा कपडा ठेवणार, म्हणजेच कासोटासुद्धा एक्स्ट्रा काढणार आहे. सो ह्याच पदरातून. सो त्यासाठी उंचीच्या निम्मे एवढं घेतलं आणि त्यानंतर आहे तसाच भाग सरळ कटिंग करून घेतला. जसं की बऱ्याच साड्या ह्या पद्धतीने मी शिवलेल्या आहेत. लहान मुलींच्या साड्या अशा करायचं. त्यानंतर जे की 5 इंच आपण जास्त घेतलं ते एका बाजूला, खालच्या बाजूला कमी करून घ्यायचं, तिरकस लाईन मारायची आणि ते कटिंग करून घ्यायचं बघा. ठीक आहे. तर आता बघा, इथे कासोट्याची कटिंग आता आपण करणार आहोत, जो की आपण पार्ट काढलेला आहे. तर बघा फ्रेंड्स, कासोट्याची कटिंग करताना पूर्ण उंची प्लस 5 इंच एवढं घ्यायचं. त्यानंतर सरळ लाईन मारून घेतली. त्यानंतर बघा, आपला पॅन्टचा जो कपडा आहे, म्हणजे पॅन्टची कटिंग केली ती घ्यायची. काठाच्या ऑपोजिट साईडला जेचा आकार द्यायचा, खालच्या बाजूला 1 इंच वरती मार्क करायचं, गोलाकार शेप द्यायचा आहे. त्यानंतर जे पूर्ण जसं आहे तसं कटिंग करून घेतलं. त्यानंतर बघा, इथे आता आपली कासोटा हा कटिंग झालेला आहे. तर आता उरलेला भाग बघा, इथे मी काय केलं, उंचीच्या अर्धे एवढं टाकून घेतलं. आणि ह्या साईडला सुद्धा आपला जो पॅन्ट आहे तेवढी उंची प्लस 1 इंच एवढं जास्त ठेवलं. तर असे ह्याचे सुद्धा 2 भाग केले. त्यानंतर म्हणजेच आपण आता ह्या भागात इथे जे 1 इंच जास्त घेतला आहे, पॅन्टच्या बाजूला आपण 1 इंच कपडा हा जास्त घेतला. तर तो कशासाठी, तर तो स्टिचिंगसाठी लागतो म्हणून तो घेतलेला आहे. कारण की खालचा काठ आपल्याला पुढच्या प्लेट्स बनवण्यासाठी खालचा काठ काढून घ्यायचा असतो. तर त्यासाठी मी इथे बघा 1 इंच जास्त घेतलेला आहे. उंचीपेक्षा 1 इंच जास्त घेतलं. त्यानंतर उर्वरित हाच एवढाच कपडा राहिलेला आहे. सो एवढ्याच कपड्यामधून आपल्याला प्लेट्स लावायच्या आहेत. काठ हे जास्त आहेत, पण जो कपडा आहे हा कमी राहिलेला आहे. त्यामुळे तिरकस पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करावी लागणार आहे. तर बघा, मी इथे कपडा मोजून घेतला. पण आपण डायरेक्ट इथे ज्या प्लेट्स करतो तशा न करता आता इथे तिरकस कटिंग करूनच आपल्याला एक्स्ट्रा जॉईंट देऊन इथे प्लेट्स बनावं लागणार आहेत बघा. कमीत कमी 1.5 मीटर एवढं तरी पाहिजे. लहान मुलींसाठी जरी साडी असले तरी 1.5 मीटर एवढा कपडा पाहिजे. तर हा होत नव्हता, त्यामुळे डायरेक्ट पद्धत वापरलेली नाही. म्हणजेच खालच्या बाजूला आपण जे 3-3 इंच वरती घेतो आणि त्या प्लेट्स करतो तसं न करता इथे काय केलं आहे मी, इथे आपल्याला कटिंग करून तिरकस भाग कटिंग करून नंतर जॉईन द्यायचं आहे. तर कसं जॉईन द्यायचं ते मी तुम्हाला दाखवून देते. तर बघा, सुरुवातीला जो एक्स्ट्राचा कपडा आहे म्हणजेच काठ आहे तो मी कटिंग करून घेतला. त्यानंतर काय करायचं, राहिलेला कपडा सगळा आहे तसा ठेवून घ्यायचा. त्यानंतर आता तिरकस कटिंग करण्यासाठी काय करायचं आहे, आपण वरच्या बाजूला 3 इंच वरती मार्क केलं. ठीक आहे. त्या बाजूला 3 इंच वरती मार्क केलं, इकडच्या बाजूला 6 इंच वरती मार्क केलं आणि तिरकस मी कटिंग हा कपडा करून घेतलेला आहे बघा. त्यानंतर काय करायचं आहे, आता हा जो खालचा कपडा निघाला ना तो आपल्याला जॉईन द्यायचं आहे.
तर 3 इंचापासून आता काय करायचं, आपल्याला कमीत कमी 1.5 इंच एवढा तर पाहिजेच प्लेट्स घेण्यासाठी, तर 1.5 इंच येईल एवढा. आणि स्टार्टिंगला काय करायचं, जो आपला कॉर्नरचा भाग असतो बरं, हे बघा मी 3 इंचावरती व्यवस्थित सरळ कपडा करून घेतला आणि त्यानंतर पुढच्या भागाला 1.5 इंच एवढाच एक्स्ट्रा ठेवायचा, कारण की काठ लावून, काठ हा 4 ते 5 इंचाचा आहे, प्लस 1.5 इंच म्हणजे 6-6.5 इंच एवढं ते तयारी होणार ज्यावेळी आपण वरची प्लेट्स येणार आहे प्लेटच्या. तर बघा 1.5 इंचवरती मार्क केला आणि पूर्ण ही जी माप आहे हे 1.5 मीटर घेतलं आणि तसा अंदाज घेऊन 1.5 इंचाचा मार्क केला आणि छोटासा तिथे सुद्धा बघा 9-10 इंचाचा मी जॉईंट दिलेला आहे. सो त्यानंतर आता बघा इथे मी पूर्ण काठ लावून घेतलेला आहे. वरच्या बाजूला जरी 1.5 इंचाचा कपडा असला तरी बघा काठ लावल्यानंतर जवळपास ते 5 ते 6 इंच एवढा झालेला आहे. सो त्यानंतर बघा वरच्या बाजूला 3-3 इंचच्या 4-4 इंचच्या प्लेट्स, जसं तुमचा कपडा असेल तसं घ्यायचं आहे. तर मी इथे 4-4 इंचच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत, कारण की त्यांनी कस्टमरने सांगितलं होतं की प्लेट्स ज्या आहेत ह्या मोठ्या घेण्यासाठी सांगितलं होतं. सो मी घेतलेल्या आहेत. तर बघा फ्रेंड्स, आता आपण पूर्ण प्लेट्स बनवून घेणार आहोत. तर बघा फ्रेंड्स, प्लेट्स बनवताना त्या काय करायचे, पहिली जी 6 इंचवरती मार्क केलेलं असतं बरोबर, तर काय करायचं, जेच्या बाजूला 3 इंचवरती मार्क करायचं. त्यानंतर 4 इंचचे किंवा 3 इंचचे तुम्ही जशा प्लेट्स घेतलेल्या असतील तशा आपण अर्धा इंच साईडला ठेवायचं आणि खालच्या बाजूला प्रत्येक वेळी हात फिरवत राहायचं आहे. आणि सो हात फिरवत छान अशा प्लेट्स क्रिएट करायच्या. अंदाज घ्यायचा, जसं जसं तुम्ही साड्या शिवणार स्टिच करता तसं तसं तुम्हाला ह्या प्लेट्सचा अंदाज येतो. तर बघा व्यवस्थित जसं आहे तसं थोडं अर्धा इंचवरती लांब करत मी प्लेट्स ह्या बनवून घेतलेल्या आहेत. सो अशा प्लेट्सला आणि प्रत्येक प्लेटच्या मागे एक हात फिरवायचा आहे. तर बघा, आणि हे झाल्यानंतर शेवटची जी प्लेट्स असते तर ती आपल्याला उभी करायची असते. ठीक आहे, तर शेवटची प्लेट्स आता आपण उभी करणार आहोत. त्यासाठी बघा, तर बघा फ्रेंड्स, शेवटची प्लेट्स उभी करण्यासाठी आपण तिरकस असं खालच्या बाजूला तिरकस घ्यायचा आहे तो कपडा. त्यानंतर वरच्या बाजूला अर्धा व्यवस्थित मुडपायचा आहे आणि उभा शेप, म्हणजे ही जी प्लेट्स आहे ही उभी राहण्यासाठी तिथे थोडंसं टाचणी पिन वगैरे लावून घ्यायची. म्हणजे काय होतं, ही जी प्लेट्स आहे ती व्यवस्थित उभी राहते. ठीक आहे, तर अशा छान अशा बघा किती सुंदर आपल्या छान अशा पटकन अशा ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या स्टिच करून झालेल्या आहेत बघा. तर बघा फ्रेंड्स, पटकन आणि खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर फ्रेंड्स, हा पार्ट 1 होता. पार्ट 1 मध्ये आपण कटिंग बघितलेली आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण पूर्ण ह्या साडीची स्टिचिंग करणार आहोत. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.